हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, आज पुन्हा मी तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी आज बनवणार आहे बीटरूटच्या पानांची भाजी. तर बघा, इथे हे फ्रेश बीट आहे आणि त्याचे हे पान आहे. याची भाजी कशी बनवायची आणि ती किती पौष्टिक असते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्याआधी आपण हे या बीटांचे हे पानं असे कट करून घ्यायचे आपल्याला. तर बघा, इथे मी हे पानं बारीक कापून घेतलेले आहे. त्याचे पानं आणि दांड्या, कोवड्या दांड्या होत्या त्या वेगळ्या बारीक कापलेल्या आहेत. आणि ही भाजी बनवण्यासाठी मी इथे बारीक लसूण कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. तर कढई करायला ठेवलं आहे. त्यामध्ये थोडासा हिंग, थोडीशी मोहरी आणि त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालते. त्यामध्येच हिरवी मिरची सुद्धा घालून घेते, बारीक कट केलेला लसूण. ते छान फ्राय होत देते. त्यामुळे थोडीशी हळद घातलेली आहे, थोडं लाल तिखट. यामध्ये अशा बारीक कापलेल्या काड्या आपण आधी घालूया. त्या व्हायला वेळ लागते, त्याच्यामुळे थोडंसं परतून घेऊया. यामध्ये बारीक कापलेले पानंसुद्धा आपण घालून घेऊया. एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा, ही आपली भाजी बनवून रेडी आहे. आपण बीट आणतो आणि बीटाची पानं फेकून देतो. तर फेकून न देता अतिशय पौष्टिक आणि हिमोग्लोबिन वाढवणारी ही भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.